मी मार्केट मधून गायब असून पण माझं नाव चर्चेत आहे. तू मार्केटमध्ये असून पण तुझं नाव चर्चेत नाहीये. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आम्ही कायम टॉपला आहे. इव. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी. आपला टॉपचा विषय आहे. कुठलं मार्केट? भाजी मार्केट? अरे माकड तोंड्यांनो, कसलं मार्केट? इथे रील्सवरून चुतियागिरी करताय आणि कसलं काय बोलताय? मी मार्केटला टॉपला आहे आणि लवडा आहे आणि लसूण आहे आणि झाटा आहे. येड झवे कुठले? आम्ही मार्केट मधून गायब होण्याचं काहीतरी कारण आहे. जेव्हा आमचा कमबॅक होणार डायरेक्ट तुमची झोपच उडून जाणार. कळलं का? आणि मार्केट? अरे यांना मार्केटमध्ये भाजी विकायला ठेवा रे. उठलं सुटलं मार्केट ह्याव आहे, मार्केट त्याव आहे, मार्केटमध्ये मी टॉपला आहे. अरे उंदरा तोंडाच्या नो आरसबा घराचं उन्हा दी. आणि कुठला कमबॅक रे झाट्या? कुठं लई तू मोठा बिझनेसमॅन आहेस आणि तुला लई लॉस झालाय आणि आता तू लई मोठा कमबॅक करतोय. माकड तोंड्यानो, तुम्ही रील्सवर नागडा नाच करताय, त्याला कमबॅक म्हणत नाहीत, समजलं काय? झाट्या आला मोठा कमबॅक करायला. तुम्हाला तुमचे व्हिडिओ बघून लाजा वाटत नाहीत काय रे? यायला तुम्ही फीड मध्ये आल्यावर आम्ही एम्बॅरस होते. तुम्हाला जरा तरी लाज वाटत असेल की? का जरा पण वाटत नाही? माकड तोंडी आहे. आमच्या वाईट काळात थेंबा थेंबांची मदत करणाऱ्यांना आमच्या चांगल्या काळात डायरेक्ट समुद्रच परत करू. मग आता चांगला काळ आल्यावर लोकांना गाणं फिरतोस काय? ते सगळ्या फॉलोअर्स गाणं फिर मग आता. आणि असं काय मदत करणार आहेस रे? समुद्र परत करणार म्हणजे असं काय करणार आहेस? तुझ्या कपड्यांची दुकान तुझ्या फॉलोअर्सना वाटत फिरणार आहेस काय? काहीतरी रील्स वर यायचं आणि बोलायचं. ते बोलताना तुझ्या तोंडाला भोकं पाडा पाहिजे. हाय किडमिड, वारा आलं की उडून जाईल आणि बोलणं बघा की माकड तोंड्याचं. तर मित्रांनो, आपला 2.3 मिलियनचा आयडी सस्पेंड होऊन 2-3 दिवस झालेत. तरी पण आपल्या आयडीचा काही आता पत्ता म्हणजे काहीच नाही. टेन्शन तर लय आलंय, पण सांगू शकत नाही. तरी पण एखादा व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवतोय. आपण जेवढं जास्त होईल तेवढं जास्त प्रयत्न करतोय आयडी रिकव्हर करण्याचा किंवा आयडी आपला परत आणण्याचा. पण तो काय आयडी परत येत नाहीये. मला फक्त तुमच्या सपोर्टची गरज पाहिजे, नाही का? आपण नवीन आयडी काढला होता, आखी बनसुडे 07, बघू शकता तुम्ही. त्याच्यात तुमच्या प्रेमामुळे 84,100 फॉलोअर झालेत. हा आयडी जेवढं जास्त होईल तेवढं जास्त तुम्ही मित्रांपर्यंत शेअर करा, या आयडीला फॉलो करा, नाही का? आणि हा व्हिडिओ तुमच्या जेवढं जास्त होईल तेवढं जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. एवढंच माझं म्हणणं आहे. आणि तुमची साथ मला कायम राहू द्या. धन्यवाद. गांडे आवड शिजलीत का आता? लय मार्केट बिर्केट बोलत बस ना. आता आयडी उडली, आता फाटली आहे गांड म्हणून माणसानं लय उडू नये. आता रडत बसले बोचड तोंडाचं. अरे चमन जिंग्या, झालं का आता समाधान? आणि याला परत फॉलो करणारी पोरं. अरे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कामधंदा आहे का नाही रे? हा, या माकड तोंडाला फॉलो करून काय होणार आहे? तुम्ही तुमच्या आयुष्याचं बघा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सिरियस व्हा. यायला की फक्त या मागे कुत्र्यासारखं फिरायला यायच्या. झाटू कमवते पैसे आणि तुम्ही रास. आपलं 2.3 मिलियन मला अकाउंट जाऊन 24 तास झालेत, म्हणजे पूर्ण एक दिवस कंप्लीट झालाय. तरी पण आपलं अकाउंट काही परत आलेलं नाहीये. मला असं वाटतं ते अकाउंट परमनंटली डिसेबल झालंय. कारण 24 तासामध्ये कोणाचं पण आयडी डिसेबल झालं तर रिटर्न येतो, पण आपला काही येत नाही. त्यामुळं आपण नवीन आयडी काढला होता, त्याच्यावर तुम्ही भरभरून प्रेम दिले. माझे 50,000 फॉलोअर्स तुम्ही कंप्लीट केले, ते पण एका दिवसात. असंच तुमचं प्रेम कायम माझ्यावर राहून द्या. मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. हात जोडून तुमच्या पुढे विनंती करतो. धन्यवाद. जावा करा, फॉलो करा याला आणि स्वतःच्या आयुष्याला घोडे लावा. अरे माकड तोंडांनो, याची आयडी गेली, इंस्टाग्रामने सस्पेंड केली, मग आता यानं दुसरी आयडी काढली आणि तुम्ही याला फॉलो पण केली. आणि हा जाटू परत त्या आयडीवरून पैसे कमवणार. कमवू दे, चांगलंच आहे. प्रत्येक माणसाने पैसे कमवावे हीच इच्छा आहे. पण तुमचं काय चाललंय तुमच्या आयुष्यामध्ये रांडेजानो? फक्त याला सपोर्ट करून तुमचं घर खर्च चालतोय काय? येड झव्यासारखं वागू नका. तुम्ही याला सपोर्ट करताय, चांगली गोष्ट आहे, पण स्वतःच्या आयुष्याकडे पण लक्ष द्या. भिकार चोटांनो, जर तुमच्या आयुष्याचे लवडे लागतील, समजलं काय? तर मित्रांनो, आपला 2.3 मिलियनचा आयडी सस्पेंड होऊन 2-3 दिवस झालेत. तरी पण आपल्या आयडीचा काही आता पत्ता म्हणजे काहीच नाही. टेन्शन तर लय आलंय, पण सांगू शकत नाही. तरी पण एखादा व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवतोय. आपण जेवढं जास्त होईल तेवढं जास्त प्रयत्न करतोय आयडी रिकव्हर करण्याचा किंवा आयडी आपला परत आणण्याचा. पण तो काय आयडी परत येत नाहीये. मला फक्त तुमच्या सपोर्टची गरज पाहिजे, नाही का? आपण नवीन आयडी काढला होता, आखी बनसुडे 07, बघू शकता तुम्ही. त्याच्यात तुमच्या प्रेमामुळे 84,100 फॉलोअर झालेत. हा आयडी जेवढं जास्त होईल तेवढं जास्त तुम्ही मित्रांपर्यंत शेअर करा, या आयडीला फॉलो करा, नाही का? आणि हा व्हिडिओ तुमच्या जेवढं जास्त होईल तेवढं जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. एवढंच माझं म्हणणं आहे. आणि तुमची साथ मला कायम राहू द्या. धन्यवाद.
आय डी गेली म्हणून 17 व्हिडिओ केले. त्या आय डी गेलेल्या व्हिडिओवरूनच तुझ्या दुसऱ्या आय डीवर फॉलोअर्स वाढले असतील. कोंबडीच्या पुच्छेसारखं तोंड केल्याने प्रत्येक वेळी एकच रडगाणं. जायला बास कर की आता. आपला आयडी गेलाय सगळ्यांना माहिती. रोज रोज सांगतोय एक व्हिडिओ पोस्ट करून, काही विषय नाही. पण जो नवीन आयडी काढला होता त्याच्यावर आपले 100K फॉलोअर्स कंप्लीट झालेत. तुमचे हात जोडून आभार करतो नाही का, मला तुम्ही एवढं प्रेम दिलं. 100K पर्यंत तुम्ही किती 2-3 दिवस झाले असते ना आपल्या आयडी जाऊन, तर 100K पर्यंत पोहोचवलंय. अशीच आशा करतो हे पण आयडी आपला 2 मिलियन पर्यंत जाईल असं मला वाटतं. कारण जो अगोदरचा आयडी होता तो तर परमनंटली डिसेबल झालेला आहे, त्यामुळं तिची इच्छा मी सोडून दिलेली. तरी पण बघू, प्रयत्न करू आपण ते पण आयडी ओपन करायचा. पण ह्या आयडीला जेवढं जास्त होईल तेवढं जास्त शेअर करा. एवढी तुमच्या पुढे हात जोडून माझी विनंती आहे. जसे 100K झालेत तसेच 200K 500K जेवढं जास्त होईल तेवढं जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, आपल्या सगळ्या फॅमिलीपर्यंत शेअर करा. एवढीच माझी इच्छा आहे. धन्यवाद. लवकरच आपण ते पण आयडी परत आणायचा प्रयत्न करू. जर आली, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत असाच राहून द्या. झालं ना 100K आता. मग एवढ्या अगोदरच्या आयडीचं रडगाणं बंद कर की आता. कॉन्टेंट म्हणून टाक दुसऱ्या आयडीवर. आयडी गेली म्हणून बोंबलत बसू नको. कॉन्टेंट म्हणून टाक त्यावर. ज्या 100K लोकांनी तुला फॉलो केले त्या लोकांनी रडगाणं बघायला फॉलो केलं ना तुला, तो कॉन्टेंट बघायला फॉलो केले. ते काय ते यू करते ना येडजवळ, ते येडजवळसारखं परत करायला चालू कर आणि कॉन्टेंट टाका आता. माकड दोंडे आहे. टेन्शन तर लय आले, पण काय करावं, काही करू पण शकत नाही. कारण सगळं मेटावाल्यांच्या हातात आहे, आपल्या हातात काय. त्यामुळं आयडीचे झालेत आता 100K. तुमचा आशीर्वाद राहू द्या अशा सोबत. भाऊ, डोकं खाजवा लागते मला नुसतं दिवसभर. काही विषय नाही, फॉलो करा. स्टोरी बघताय सगळे, फॉलो कोण करत नाही असं वाटतं मला. 100K झालेत, ह्या पण आयडीचे 2 मिलियन करू. खाली मेन्शन करतोय तेवढं. फक्त एकच इच्छा आहे माझ्या जीवनात आता तुमच्याकडून, तुमच्या पुढे हात जोडायला लागलोय. एवढं तरी समजून घ्या भावांनो नाही का. एक फॉलो करा, फक्त एक फॉलो माझं आयुष्य बदलू शकतं परत एकदा. त्यामुळे एक फॉलो करा, तेवढीच इच्छा आहे. धन्यवाद. हा आयला. आणि याचं चालू झालं बघा. टेन्शन आलंय आणि झाटा आलंय आणि भिकारासारखं फॉलो मागते. अरे कॉन्टेंट बनवून टाक ना त्यावर. तो कॉन्टेंट बघून लोक फॉलो करतील ना सोडतील. असं येड झव्यासारखं भिकारासारखं फॉलोची भीक मागू नको. मित्रांनो, 6 दिवस झालेत आपला अकाउंट जाऊन. 28 तारखेला आपला अकाउंट गेलं, पण जसा पाहिजे तसा तुमचं काही प्रेम भेटत नाही, सपोर्ट पण भेटत नाही. माझी इच्छा पण होत नाही की इंस्टाग्राम मी ओपन करावं, व्हिडिओ बघावं, रील्स बनवावं. अशा रील तशा रील असली काहीच इच्छा होत नाही. असं वाटतं कुठतरी जावं, फाशी घेऊन मारावं. कारण 3-4 वर्षाची मेहनत एका दिवसात काय. विचार करा तुम्ही, 3-4 वर्ष मेहनत जी केली आपण ती डायरेक्ट एका दिवसामध्ये गायब होऊ शकते. तर माणसाचा अर्थ काय जगून, बरोबर आहे का नाही. त्यामुळे म्हणतोय जेवढं जास्त होईल तेवढं जास्त शेअर करा राव व्हिडिओ. तुम्हाला 10 वेळा मी फोन लावून सांगते भावांनो, जेवढं जास्त होईल तेवढं जास्त शेअर करा. माझी फक्त एकच इच्छा आहे, तुमचं एक फॉलो मला पहिल्यासारखा अख्ख्या बनसोडे बनवू शकतो. 2.3 मिलियन वाला फक्त एक फॉलो. त्यामुळे लवकर जावा. ह्या आयडीला जेवढं जास्त होईल तेवढं जास्त शेअर करा आणि फॉलो करा. एवढीच इच्छा आहे. धन्यवाद. तेवढंच बोलू शकतो मी. आयडी जाऊन 24 तास झाले. आयडी जाऊन 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 7 दिवस झाले. अरे आई घाल्या बास्कर की आता ती. आणि लोकांना काय म्हणतोय, प्रेम भेटेना. अरे बोंडशा, तू शेपाटलेलं तोंड बघून लोकांनी दया दाखवून तुझे 100K फॉलोअर्स पूर्ण केले आणि त्याच लोकांना म्हणतोय प्रेम भेटेना तुमचं म्हणून. झाट्या. आणि काय जाऊन कुठं तर फाशी करून मरावं वाटते. लोकांना असं इमोशनल ब्लॅकमेल करून फॉलो करून घेऊ नको रे माकड तोंड्या. किती निचला वड्यात आहेस तू. लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करून स्वतःचा फॉलोअर्स वाढवतोस. बंद कर ये माकड तोंड कुठलं. तर मित्रांनो, आजच्यासाठी बस एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, एक शेअर आणि तुमची सगळ्यात महत्त्वाची एक कमेंट नक्की करा की पुढचा व्हिडिओ कोणाला पाहिजे ते. आणि तुमच्या मनात असेल तर सबस्क्राईब केलं तरी चालेल. बाय.